कुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आदी शक्तिमुक्त श्री संत सकाराम महाराज श्री संत गजानन निधाय हृदि विश्वेशम श्री गणेशं नमस्कृत्य पार्वती शंकरं मया चन्द्रजसेन क्रियते पदकृत्यकं यस्मादिदमहं मन्ये बालानामुपका तस्मादिदकरं वाक्यं वक्तव्यं विदुषा सदा। अनुमान लक्षणम् अनुमिति लक्षणम् परामर्शस्य लक्षणम् चालणं पुढे यथा आहे सांग रे का नाम व्यक्ती नियमो व्यक्ती यत्र यत्र धूमः तत्र अग्निः साध्यावृत्तिः पक्षधर्मताया लक्षणम् अनुमिति द्वैविध्यम स्वार्थानुमिति लक्षण परार्थ परा असं काय परा परार्थ परामर्थानुमानस्य स्वरूपम के नाम पंचवयवाः होय हेतु उदाहरणं तस्मात् तथा च अयं इति उभय तस्मात् तथा इति स्वार्थानुमिति परार्थानुमिति किं कारणं स्वार्थानुमिति लिंग परामर्शकरणं तस्मात् लिंग परामर्श लिंगम त्रिविधम केवल व्यतिरेक अन्वय व्यतिरेकी लक्षणम उदाहरण माहिती आहे ना ध्यानात ठेवायचे केवल अन्वयी लक्षणम अन्वय मात्र व्याप्तिकम केवल अन्वय केवल व्यतिरेकी लक्षणम लक्षात असे झाले आपलं त्याच्यावर पदकृत्य झालेलं आहे. केवल व्यतिरेकीचं उदाहरण काय पाहून राहिलो आपण पृथ्वी द्रव्य विद्यते गंधवत्व झालं तर बरं थोडंसं मानवाला मान पृथ्वी द्रव्य विद्यते गंधवत्वात करणं काय त्याचा साध्याभाव हेतू असतील बाळा यत्र यत्र इतर भेदा भाव ना तत्र तत्र गंधाभाव गंधाभाव व्यापक आहे. ठीक आहे करा व्यवस्थित तयार. आपण याच्यात पदकृती पाहिलं हे उदाहरण घटवलं तिथपर्यंत आपला प्रवास झाला. आता पुढे एक शंका घेऊन काही उदाहरणं देतील अजून व्यतिरेकी अनुमानाचे व्यतिरेकी लिंगाचे केवल व्यतिरेकी लिंगाचे. तर तस्मान न तथेती तस्मानचा अर्थ काय केलं गंधाभावा भावात न तथा इतर भेदा भाववती ना म्हणजे इतर भेदा भावा भाव असं आलं. ननू कळालं नाही इथपर्यंत विठ्ठल महाराज. ननू म्हणा अत्र किमिती न अन्वय व्याप्ती ती आशंक्य परिहरिती. अत्र किमिती न अन्वय व्याप्ती का या ठिकाणी अन्वय व्याप्ती का नाही किम न का नाही अन्वय व्याप्ती
अशी शंका घेऊन त्याचा परिहार करतात. अशी शंका घेऊन त्याचा काय करतात रे? कोण्या शब्दानं केला परिहार? दिसलं का? अत्रेती. अत्र या पदाने म्हणजे काय? अत्र या पदापासून पुढच्या भागाने. मग मूळ ग्रंथात अत्र पद दिसलं. काय म्हणजे अत्र पदाचा अर्थ? बाय आमचं हे होतोर एक पान झालं पाहिजे. हां, अत्र यद्गंधवत तद इतर भिन्नम इति अन्वय दृष्टांत नास्ति. हेच आहे ना, ज्या ज्या ठिकाणी गंधत्व आहे त्या त्या ठिकाणी इतर भेद आहे. यालाच अन्वय दृष्टांत म्हणणार ना. जिथे साध्य आहे. पण असा अन्वय दृष्टांतच नाही. का नाही? पृथ्वी मात्रस्य पक्षत्वात. संपूर्ण पृथ्वी आहे पक्ष. आणि अन्वय व्याप्तीला जो दृष्टांत पाहिजे असते तो काय पाहिजे असते? काय प्रॉब्लेम आहे? हां, काय पाहिजे असते ते विचारलं ना आता. सपक्ष. दृष्टांत काय पाहिजे? मग पूर्ण पृथ्वीत जर पक्ष केलं तर सपक्ष म्हणून काही उरलंच नाही. मग त्यामुळे या ठिकाणी अन्वय व्याप्ती नाही असं स्पष्ट केलं. चला पुढे. अत्र या पदाचा अर्थ काय होतो पण? कळालं ना. अत्र पदाचा अर्थ काय? तर म्हणजे इतर भेद साधक अनुमानम इति अर्थ ग्रंथात पाहिजे. अत्र शब्दाचा अर्थ काय झाला? इतर भेद साधक अनुमानम. अत्र अत्र यद गंधवत म्हटली की नाही. अत्र म्हणजे कुठं? तर अर्थ होती त्याचा या अनुमानामध्ये ना. अत्र म्हणजे काय? अत्रचा शब्दशः अर्थ कोशानुसार काय होते विठ्ठल? तू शिकेल प्रमाणे अत्र म्हणजे काय? काय घ्यायचा अर्थ याचा? अत्र म्हणजे काय? अत्र म्हणजे काय? येथे, या ठिकाणी. संशय आहे कुठे? निश्चय आहे तुला. त्या अत्रचा बी निश्चय इथून तयार आहे आपलं. अत्र म्हणजे काय? या ठिकाणी. अत्र म्हणजे काय? येथे. येथे हा शब्दकोशानुसार अर्थ झाला. इथं काय भावार्थ आहे त्याचा? अत्र म्हणजे येथे. येथे म्हणजे काय? कुठं? तर या अनुमानामध्ये. या अनुमानामध्ये म्हणजे कोण्या अनुमानामध्ये? इतर भेदाला सिद्ध करणाऱ्या अनुमानामध्ये. कारण या अनुमानात साध्य कोण आहे? इतर भेद आहे. मग इतर भेदाला सिद्ध करणारं अनुमान झालं नाही. सिद्ध करणारा त्याला एका शब्दात म्हणतात साधक. काय म्हणतात त्याला एका शब्दात? साधक. इतर भेद साधक अनुमाने इति अर्थ. इतर भेदाला सिद्ध करणारं अनुमान असा अर्थ झाला. कळालं का? चला पुढे. इदम उपलक्षणम. आता हे जे उदाहरण दिलं तुम्हाला कोणतं? इथं तू काय बे काही मै चालूच राहते बा तू. पृथ्वी मांड अनुमान. मांड रे. पृथ्वी इतरेभ्यो विद्यते गंधवत्वात्. हां, हे अनुमान आहे की नाही? काय ना काय चालूच ठेवतं. पृथ्वी इतरेभ्य विद्यते गंधवत्वात्. अर्थ काय झाला मराठी सांग? तिच्या ठिकाणी गंध असल्या पुढे झालं काय क्लिअर? मग हे लक्षण दिलं ना. कशाचं लक्षण आहे? केवल व्यतिरेकी लिंगासाठी दिलेलं लक्षण म्हणतो. उदाहरण. केवल व्यतिरेकी लिंगासाठी दिलेलं उदाहरण आहे की नाही? झालं मग. ठीक आहे. मग आता हे उदाहरण आम्ही कधीच विसरणार नाही जीवनात. काम पडलं की हेच देत जो. एवढंच आहे ना जगात? नाही, एवढं थोडी आहे. हे तुम्हाला एक दिलं उपलक्षण म्हणून. काय म्हणून दिलं हे सांगा? उपलक्षण म्हणून. काय म्हणून दिलं हे? उपलक्षण म्हणून. म्हणजे तुम्ही असा अर्थ नाही घ्यायचा की फक्त काय आहे एवढंच उदाहरण आहे, याच्यापेक्षा अधिक उदाहरणं नाहीत असा अर्थ घ्याल काय? मग अधिक आहेत की नाही उदाहरणं? आहेत. मग कोणते आहेत आम्हाला सांगा बरं तुम्ही. उपलक्षणाचं लक्षण घ्यायला गेलो घटून घटपाड कर. माझ्या मी लय खेप ध्यानात ठेवतो, विसरून जातो. स्वप्रतिपादकत्वे सती स्वेतर प्रतिपादकत्वम. स्वप्रतिपादकत्वे सती स्वेतर प्रतिपादकत्वम. स्वप्रतिपादकत्वे सती स्वेतर प्रतिपादकत्वम. स्वेतर प्रतिपादकत्वम. लयात लक्षण एवढंच ध्यानात ठेवा फक्त. काय सांगितलं सांगा?
मग अर्थ सांगा तुम्ही याचा. स्वप्रतिपादकत्वे सती, स्वतःचं प्रतिपादन करत असून. अजून स्वेतर, स्व इतर, स्वतःहून जे इतर आहेत त्यांचंही जे प्रतिपादन करते त्याला उपलक्षण असं म्हणतात. आलं लक्षात. स्वतःचं प्रतिपादन करीत असून जे स्वतःहून इतरांचं सुद्धा प्रतिपादन करते म्हणजे सांगते, बोध करून देते, त्याला म्हणतात उपलक्षण. जे उदाहरण आहे तुमच्यासमोर कोणतं. पृथ्वी इतरेभ्यो भिद्यते गंधवत्वात् यन्नैवं तन्नैवं यथा जलम. हे आहे पूर्ण अनुमानाचं स्वरूप. केवळ व्यतिरिकी लिंगाचं उदाहरण द्या तर तुम्हाला एवढं बोलता आलं पाहिजे. पृथ्वी इतरेभ्यो भिद्यते गंधवत्वात् यन्नैवं तन्नैवं यथा जलम असं उदाहरण देता आलं पाहिजे. तर हे जे उदाहरण आहे एवढंच आहे का नाही. हे उदाहरण उपलक्षण आहे. म्हणजे काय. हे उदाहरण स्वतःचं तर प्रतिपादन करतेच पण त्याच्याहून इतर जे काही उदाहरणं असतील त्यांचंही हे प्रतिपादन करते. म्हणजे या उदाहरणापेक्षा व्यतिरिकी लिंगाचे उदाहरणं आहेत का. म्हणजे आहेत ना. मग आम्हाला सांगा ना. एक नाही 2 सांगतो तुम्हाला. आता किती सांगतो असे. 2. ऐका ते 2. इदम उपलक्षणम. इदम म्हणजे काय रे बरोबर. इतर भेद साधक जे हे अनुमान आहे हे काय आहे. फक्त उपलक्षण आहे. हे काय आहे. असे अनेक आहेत. उपलक्षणच त्याला म्हणतात ना. स्वतःचं प्रतिपादन करून. हां दाखव. हां इदम उपलक्षणम हे काय आहे. फक्त उपलक्षण आहे. जीवत शरीरम सात्मकम. झालं रे स्वरूप. अनुमान मांडायला सुरुवात झाली. जीवत शरीरम सात्मकम प्राणादिमत्वात् यन्नैवं तन्नैवं यथा घटः. झाले थांबले इथं. यथा घटःला पूर्णविराम द्या किंवा कॉमा द्या काही चालेल. अस्ति करून कारण तिथं उदाहरण समजलंच ना ते. परत पुढचं अनुमान वेगळं आहे जो. हां इथं जीवत शरीरम सात्मकम. जीवत शरीरम हा आहे पक्ष. खाली हे करून वर प लिहायचा फक्त नाही तर पुरं पक्ष लिहायचं असं भाव. सात्मकम हे आहे सा. हे सा आहे. सा आहे म्हणजे काय रे ते. प्राणादिमत्वात् हा काय आहे रे. हेतू. याचं अन्वय उदाहरण भेटत नाही मग व्यतिरिकी मांडायला लागेल ना. म्हणून मग यन्नैवं तन्नैवं. जे जे असं नाही ते ते तसं नाही. यथा घटः उदाहरणार्थ काय आहे याला. घट. झालं पूर्ण अनुमान. आता आपल्याला पाहायचं आहे. एवढंच ओळ वाचायची आणि याचं स्पष्टीकरण करायचं. ग्रंथात त्याचं स्पष्टीकरण पुढे नाही आहे का. पुढे 3 उदाहरण आहेत बरोबर. एक नाही 3 उदाहरण आहेत. 3. याला जीवत शरीरामध्ये 1 टाक. पहा उदाहरण किती गोड आहे. एकदम साधं सरळ आहे. जीवत शरीरम. जीवत शत्रू प्रत्ययांचं रूप आहे. जीवत शरीर जगत असणारं शरीर. कसं शरीर म्हणजे ज्या शरीराचा जगणेपणा ऑन ड्युटी आहे किंवा ऑफ ड्युटी आहे. म्हणजे आता सध्या वर्तमान सुरू आहे. आलं लक्षात. जीवत शरीरम जगणारं म्हणजे थोडक्यात जीवाने युक्त असणारं शरीर असं त्याचा अर्थ. शरीर काय जगणार आहे. शरीर काय मरणार. शरीराला मेलं म्हणताच येत नाही. शरीर काय मेलं ते मरेलच आहे की नाही. जीव यात आहे म्हणून ते आभासात्मक प्रतिक्रिया करते. ते मेलेलं काय. जीवत शरीरम शब्दाचा अर्थ ज्यात जीव आहे असं शरीर. ज्यात प्राण आहे असं शरीर. ते कसं आहे हो शरीर. जगत असणारं शरीर कसं आहे विठ्ठल सांग. सात्मकम म्हणजे काय. आत्मनासह इति सात्मकम. आत्म्यासहित आहे. म्हणजे त्या शरीरामध्ये काय आहे. कोण्या शरीरात. जगत असणाऱ्या शरीरामध्ये काय सिद्ध करायचं आहे आपल्याला की ते शरीर कशासहित आहे. आत्म्यासहित आहे. त्या शरीरामध्ये काय आहे. आत्मा आहे हे सिद्ध करायचं आहे. हां काय शरीर सिद्ध करायचं. तो शरीर कसा आहे. आत्म्यासहित आहे. का कशावरून म्हणता बरं ते शरीर तुम्ही आत्म्याने युक्त आहे. प्राणादिमत्वात्. त्यात प्राण आहे न म्हणून. प्राणादी आहे न म्हणून काय आहे त्यामध्ये
प्राण आहे. जिथं जिथं प्राण असतो तिथं तिथं काय असते रे? आत्मा असतो. असंच अन्वय अनुमान असंच मांडाल ना. हेतू जिथं जिथं तिथं तिथं काय? तसं व्याप्तीचं स्वरूप हेच आहे. जिथं जिथं हेतू तिथं. फक्त व्यतिरिकीमध्ये हेतू अभावात्मक असतो म्हणून ते उलटपालट वाटते आपल्याला. पण नियम व्याप्ती मांडताना अशीच मांडावी लागेल. जिथं जिथं काय आहे? हेतू आहे. तिथं तिथं काय आहे? साध्य आहे. असंच मांडावं लागणार आहे. मग आता इथं हेतू काय आहे विठ्ठल सांग? प्राण. प्राणादिमत्व म्हणजे काय रे? जिथं जिथं प्राण आहे तिथं तिथं. मग इथं प्राण आदी. आदी म्हणण्यात काय घ्याल रे? आदी म्हण. हा ठीक आहे, तसंही म्हणता येईल बा. कारण प्राणादी म्हणण्यामध्ये सगळं लिंग शरीर येईन ना. मग प्राण म्हणण्यात तर पंचप्राण झाले मग शेवटी. पण उपप्राणही आले म्हणजे देवदत्त, कृमल वगैरे वगैरे. आणि नाक कान डोळा हे इंद्रिय बी आले म्हणजे सगळं सूक्ष्म शरीर थोडक्यात. आलं लक्षात? तर जिथं जिथं प्राणादिमत्व आहे म्हणजे जिथं जिथं प्राणाधिक आहेत त्या त्या ठिकाणी आत्मा आहे. बरोबर आहे की नाही? उदाहरण काय? शरीर. उदाहरण काय त्याला? चालेल ना विठ्ठल? चालते म्हणते. शरीर तर पक्ष आहे. जीवत शरीरम पक्ष आहे की नाही? मग तू आतापर्यंत नाही जास्त एवढं तर पक्क शिकला की शरीर पक्ष उदाहरण देता येत नाही. कारण पक्षाच्या ठिकाणी संशय असतो. अनेक वेळा बोललो आपण. उदाहरण त्याला देता येईल जे निश्चित आहे. जिथं जिथं प्राणाधिक आहे तिथं तिथं काय आहे? आत्मा आहे. उदाहरणार्थ शरीर. जमलं की नाही? का नाही जमलं? शरीर पक्ष आहे ना. जीवात शरीरम सुरुवातच तशी आहे. त्यामुळे अन्वयी दृष्टांत नाही म्हणून उदाहरण देता येत नसल्यामुळे या लिंगाला अन्वयी लिंग म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. मग याचा अर्थ त्याच्यासाठी कोणतं उदाहरण शोधावं लागेल? याच्या अभावाचं. म्हणजे व्यतिरेक व्याप्ती मांडावी लागेल. मग व्यतिरेक व्याप्ती मांडाल तर कशी मांडाल रे? आता सांगा. हेतू कोण? साध्याचा अभाव हेतू असते. व्यतिरेकीमध्ये बोलतो मी. हे तर तुला माहीत आहे. आता प्राणादिमत्व काय आहे? अन्वयीमध्ये हेतू आहे. आणि आत्म्यासहित असणेपणा हे काय आहे? साध्य आहे. मग आता व्यतिरेकीमध्ये काय असते? साध्याच्या अभावाला काय म्हणतात? हेतू. आणि हेतूच्या अभावाला काय म्हणतात? साध्य. मग नियम काय व्याप्ती मांडण्याचा? जिथं जिथं हेतू तिथं तिथं. मग चला करा. मग यत्र यत्र सात्मकाभाव म्हणजे आत्माभाव आत्मनः अभाव इति आत्माभाव. ज्या ज्या ठिकाणी काय आहे? आत्म्याचा अभाव आहे त्या त्या ठिकाणी काय आहे रे? प्राणाधिकाचा अभाव आहे. काय काय बोललो सांग? ज्या ज्या ठिकाणी अधिकांचं तिथं नाही. अधिक आत्म्याला अधिक कोण आहे? एकच आहे. नत्वत समजते पे अधिक कोण? एकच आत्मा आहे. 1000 आत्मे असतात का जगामध्ये? ज्या ज्या ठिकाणी आत्म्याचा अभाव आहे त्या त्या ठिकाणी प्राणाधिकाचा. बरं आलं लक्षात? ज्या ज्या ठिकाणी आत्म्याचा अभाव आहे त्या त्या ठिकाणी उदाहरणार्थ घट. घटात आत्मा आहे. चुंटा घेतला असता तर घट लढला असता की? याचा अर्थ त्यात काय नाही? आत्मा आहे घटात आत्मा. मग आत्म्याचा काय आहे? प्राणादी काय काय? घट काही श्वास घेते नाक दाबलं तर मरते का घट? नाही. आत्म्याचाही अभाव आहे घटात. आणि मग उदाहरण भेटलं की नाही? घट. पण मग शरीर तसं आहे काय? जीवत शरीर. मग तथा काय ते उपनयाचं स्वरूप काय? न च इयम तथा आहे तर न च अयम तथा. न च अयम तथा. घट तसं नाही म्हणजे कसं नाही? हेतूच्या अभावाने युक्त नाही म्हणजे कसं नाही? ते सगळं सगळं घ्या बा हो. इतर भेदा भावा भाववान आहे. कोण? पृथ्वी. इतर भेदा भावा भाववान आहे. बरोबर आहे की नाही? मग इथं काय आहे? हेतू आत्मा भाव. मग घट कसा आहे? आत्मा भाववान आहे का? आत्मा भाववान आहे का? आहे. मग कसं नाही? आत्मा भावा भाववान नाही. हेतू काय आहे आपला सांगा? आत्मा भाव. पण हे तसं नाही. घट आहे तसा आत्मा भाववान. पण हे तसं नाही.
काय तसं नाही? जिवंत शरीर तसं नाही. मग कसं आहे? आत्मा भावाभावान आहे. आत्माभाव कुठं? हे जिवंत शरीर म्हणजे आत्मावान, सात्मक आत्मा म्हणू आपण त्याला. 1 मिनिट. आत्मा घटादी आत्माभाव. आणि परत इथं आता शरीराच्या ठिकाणी आत्माभावाभाव म्हणजेच काय आहे? मग आत्मा आहे, पण ते व्यतिरेकी असल्यामुळे फिरूनच यायला लागेल. इथल्या इथं आत्मा आहे जर म्हटलं तो तर अन्वय झाला ना. मग अन्वय झाला ना. आहे झालं ना. आपल्याला नाही पाहिजे ना. अन्वय झाला तर मग ठीक आहे, पण उदाहरण द्या. मग म्हणा तसं म्हणा, पण मग उदाहरण द्या. उदाहरण सापडते का? मग नाही सापडत. चला तर जीवत शरीरम सात्मकम प्राणादिमत्वात् यन्नैवं तन्नैवं यथा घटः. यन्नैवं तन्नैवं म्हणजे यन्नैवं हेतू नाही, तन्नैवं साध्य नाही. हेतूही नाही, हेतू नाही, साध्य नाही, अशीच व्याप्ती दाखवा लागेल ना. हेतू कोण आहे? साध्याभाव. बरोबर बोलले. साध्याभाव काय? हेतू नाही म्हणजे काय नाही? मग म्हणजे साध्याभावाभाव. इथं साध्य कोण आहे? आत्मा. आत्माभावाभाव जिथं जिथं आहे तिथं काय आहे रे? यत्र यत्र आत्माभावाभावः तत्र तत्र प्राणादिभावाभावः. उदाहरणार्थ घटाच्या ठिकाणी बसवा आहे. यत्र यत्र आत्माभावाभावः. घट आत्माभावाभावा नाही का? आत्माभावाभावा नाही का? आत्मा अभाव नाही, हे शरीराच्या ठिकाणी आलं ना. परत आत्माभावा नाही ना. ज्या ज्या ठिकाणी आत्माभाव असं म्हणा. यत्र यत्र आत्माभावः तत्र तत्र काय? प्राणादिभाव, प्राणाद्यभाव. ज्या ज्या ठिकाणी आत्म्याचा अभाव आहे त्या त्या ठिकाणी प्राणादिकाचा अभाव आहे. उदाहरणार्थ घट. जमलं का? ज्या ज्या ठिकाणी आत्म्याचा अभाव आहे का घटाच्या ठिकाणी? हेतू आहे ना. त्या त्या ठिकाणी प्राणादिकाचा काय आहे? अभाव आहे. जुटलं का घटाच्या ठिकाणी? एकदम बढिया. काही अडचण तुला? या शरीराच्या ठिकाणी. का शरीराच्या ठिकाणी? हां, शरीराच्या ठिकाणी तसं नाही. न तथा अयम, न तथा अयम. असंच बरोबर आहे की नाही? न तथा अयम. न म्हणजे नाही, तथा म्हणजे घटासारखा, त्या हेतूसारखं म्हणू आपण. अयम म्हणजे शरीर, जिवंत शरीर. हे तसं नाही. म्हणजे कसं नाही? आत्माभाववान नाही. आत्माभाववान नाही. मग कसा आहे? वान आहे. बरोबर आहे. हां, आत्माभावाभाववान आहे तसं नाही. म्हणजे आत्माभाववान मग तस्मात तथेती. मग त्यामुळे हे तसं नाही. मग आता साध्याकडे लावा आहे. तसं नाही म्हणजे कसं नाही? प्राणादी अभाववान नाही. मग कसं आहे? प्राणादी प्राणाद्य दी इको येण्याची प्राणाद्यभावाभाववान आहे. कोण? जिवंत शरीर. कळालं का? हे एक उदाहरण झालं. दुसरं उदाहरण काय आहे रे? पहा. प्रत्यक्षादिकं प्रमाणम इति व्यवहर्तव्यम प्रमाकरणत्वात्. झालं इथं एक उदाहरण. यन्नैवं तन्नैवं यथा प्रत्यक्षाभासः. इथे घट आहे ना पोरं, तिथं पूर्ण विराम द्या. डायरेक्ट दंडच द्या. पहा उदाहरण दुसरं. ते उदाहरण आता जिवंत शरीर वगैरे डोक्यातलं काढून टाका. हां, पहा उदाहरण. प्रत्यक्षादिकं प्रमाणम इति व्यवहर्तव्यम. प्रत्यक्षादिक प्रमाण किती आहेत विठ्ठल? 4 आहेत. नाही, न्यायशास्त्र शिकतो आपण, ते ध्यानात ठेवा. प्रत्यक्षादिक किती आहेत? मग या चौघांना तू प्रमाण म्हणता ना. म्हणजे हे चौघचे चौघजण प्रमाण असं म्हणण्याला योग्य आहेत ना. प्रमाण अशा व्यवहार करण्याला योग्य आहेत ना. प्रत्यक्षादिक 4 पक्ष. प्रत्यक्षादिकम हा काय झाला रे? पक्ष. कॉमा देत राहायचं. प्रत्यक्षादिकम हा काय आहे? पक्ष. प्रमाणमिथी व्यवहर्तव्यम कॉमा. प्रमाण असा व्यवहार होण्यास योग्य आहेत. कळालं? कशावरून हो? हेतू काय आहे?
प्रमाकरणत्वात, हे प्रमेचे करण असल्यामुळे. कारण जे जे प्रमेचं प्रमायाहा करणम प्रमाणम, पाठ नाही का? प्रमेच्या करणाला काय म्हणतात? प्रमायाहा करणम, प्रमेच्या करणाला प्रमाण म्हणतात. पहा, आलं लक्षात? आता हे पुन्हा अनुमान पहा. प्रत्यक्षाधिक 4 हा काय आहे? हे प्रमाण असा व्यवहाराला योग्य आहेत. हा काय झालं? कशामुळे रे? हेतू काय आहे? हे प्रमेचे करण असल्यामुळे. सांग विठू. मान पहिल्यांदा अनुमान बोल, वाच. प्रत्यक्षाधिक प्रमाण. असं वाचतात का? प्रत्यक्षाधिकम नाही का तुझ्या याच्यात? प्रत्यक्षाधिकम प्रमाणम इति. व्यवहार व्यवहारतव्यम प्रमाणकरणत्वात्. प्रमाण आहे का राजा? प्रमाणकरणत्वात्. वाचाय बसूनचा झांगळ उत्तर आपला. सांग अर्थ. प्रत्यक्षाधिक हे पक्ष असल्या. लाल्या मार प्रत्यक्षाधिकम प्रमाणमिति व्यवहारतव्यम प्रमाकरणत्वात्. प्रत्यक्षाधिक आहेत. प्रत्यक्षाधिक हे पक्ष आहेत. प्रत्यक्षाधिक आहेत. प्रत्यक्षाधिक काय पण 4. प्रत्यक्षाधिक 4 प्रमाण काय झाले? पक्ष झाले. पुढे प्रमाण असा व्यवहार करण्यास योग्य आहे. मुळे कुठे लावता रे तुम्ही? काही पक्षापासूनच मुळे मुळे बघत राहता कडे हो. मुळे शब्द कुठं लागेल? फक्त शेवटी म्हणजे कुठे सांगा बुवा. हा तर प्रत्यक्षाधिक असल्यामुळे इथूनच सुरू केलं. प्रत्यक्षाधिक 4 प्रमाण असा व्यवहार करण्यास योग्य. आता सांगा. ते 4ही 4 प्रमेंचे करण असल्यामुळे. मग आता तुम्हाला हेतू कोण आहे इथं? आहे की नाही? मग कसं मांडायला लागेल अनुमान? यत्र यत्र प्रमाकरणत्वम तत्र तत्र प्रत्यक्षादि व्यवहारतव्यत्वम. जे जे प्रमेचे कर्ण आहेत ते ते प्रत्यक्षादि अशा व्यवहाराला योग्य आहे. असंच अनुमान मांडायला. उदाहरण द्या. 5वं प्रमाण आहे काय? नरेकडे प्रमाण किती आहे? 4. मग द्या उदाहरण. आता आहे का 5वं प्रमाण उदाहरण? म्हणजे अन्वयी व्याप्तीसाठी उदाहरण सापडलं का? मग यन्नैवम तन्नैवम. पुन्हा अनुमान लक्षात घ्या. प्रत्यक्षाधिक 4 प्रमाण काय आहेत विठ्ठल? पक्ष. हे प्रत्यक्षाधिक प्रमाण म्हणण्यास योग्य आहेत. हे काय करायचं आपल्याला तिथं? सिद्ध किंवा साध्य करायचं आहे. कशामुळे त्यांना प्रमाण म्हणल्या जाते? ते प्रमेचे कर्ण असल्यामुळे त्यांना काय म्हणले जाते? म्हणतात प्रमाण म्हणतात. ते प्रमेचे काय आहे म्हणून त्यांना काय म्हणले जाते? मग हे जर तुम्हाला व्याप्ती मांडायची झाली अन्वय व्याप्ती तर कशी मांडाल? जे जे प्रमेचे कर्ण आहेत ते ते प्रमाण म्हणण्यास योग्य आहेत. उदाहरण दे विठ्ठल. दे ना उदाहरण. प्रत्यक्ष उदाहरण नाही का? प्रत्यक्ष हे प्रत्यक्ष प्रमेचं काय आहे? करण आहे. आणि त्याला प्रत्यक्ष प्रमाणही म्हणतात. झालं की नाही उदाहरण? का नाही झालं? का नाही झालं? का नाही झालं प्रत्यक्ष प्रमाण त्याचं उदाहरण? सांग. का नाही झालं? का नाही झालं? कारण उदाहरण हे पक्ष भिन्न पाहिजे. प्रत्यक्ष प्रमाण आपलं काय आहे? पक्ष. प्रत्यक्ष प्रमाण आपलं काय आहे? पक्ष आहे. बरं, आपण अनुमितीला अनुमानाला करू शकतो ना रे उदाहरण? कारण प्रमेचं करण आहे की नाही अनुमान प्रमाण? कोण्या प्रमेचं करण आहे? अनुमिती प्रमेचं. मग अनुमिती प्रमेचं करण असल्यामुळे, अनुमिती प्रमेचं करण असल्यामुळे अनुमानाला अनुमान प्रमाण असे म्हणण्यास ते योग्य आहे. झालं की नाही सिद्ध अनुमान प्रमाणाच्या ठिकाणी? झालं की नाही रे? का नाही झालं? हां, कारण ते प्रत्यक्षाधी 4 मध्ये आलं की नाही. आणि उदाहरण कसं पाहिजे आपल्याला? पक्ष भिन्न पाहिजे. हे उदाहरण पक्ष भिन्न होईल का? उपमानाचं उदाहरण घेतलं तरी पक्ष भिन्न नाही. शब्दाचं उदाहरण घेतलं तरी पक्ष भिन्न.
मग चला मग आता हे दोन्ही जिथं नाही असं पहा. हे दोन्ही जिथं नाही म्हणजे काय काय नाही जिथं प्रमाणाधिक म्हणण्यास योग्यही नाही आणि प्रमेचं करणही नाही असं पहा आणि मग म्हणा हे तसं नाही. चला आले मग हिशोबात. हे दोन्ही जिथं नाही असं उदाहरण पहा आणि मग म्हणा या उदाहरणात जसं आहे या प्रत्यक्षादी चाराच्या ठिकाणी तसं नाही. या प्रत्यक्षादी चाराच्या ठिकाणी काय नाही रे तसं नाही. 10 10 ना रे. या प्रत्यक्षादी चाराच्या ठिकाणी तसं म्हणून हे काय आहेत मग प्रमाण म्हणण्याला योग्य झालं. असंच असते व्यतिरेकी अनुमान. अनुमान मानल्या जाते त्याचं उदाहरण भेटत नाही. अरे लेख मग हे दोन्ही म्हणजे साध्य आणि हेतू हे दोन्ही जिथं नाही असं उदाहरण पहा. ते उदाहरण निश्चित करा त्याचा व्यवस्थित अभ्यास करा आणि मग म्हणा असं ते नाही. गेले की नाही तुमच्या साध्यावर मग लक्षावर बस झालं. सोपं आहे व्यतिरेकी अनुमान. मग आता आपण यात मांडूया पूर्वते. प्रत्यक्षाधिकम आहे ना कॉमा दिलेला. प्रमाणमिती व्यवहारतव्यम इथे आहे ना कॉमा दिलेला. प्रमाकरणत्वात् याने एकच ठिकाणी दिलं म्हणजे त्याला अर्थग्रहणच म्हणून कॉमा देऊन द्या. प्रत्यक्षाधिक काय आहेत रे प्रमाण म्हणण्यास योग्य आहेत. कशामुळे विठोबा ते चारही प्रत्यक्षाधिक प्रमेचे कर्ण आहेत म्हणून किंवा त्याच्यामुळे. मग आता अन्वय उदाहरण आहे का पाचवं प्रमाण आहे का. मग काय केलं भाऊ यन्नैवम तन्नैवम यथा प्रत्यक्षाभासः. यथा काय रे प्रत्यक्षाभासः प्रत्यक्षाचा आभास. चला याच्यात हेतू कोण होईल आता विठ्ठल सांग. व्यतिरिक अनुमान करायचं तर याचं याचे हेतू कोण होईल मग. हां सांग रे इथे हेतू कोण होईल. बरोबर प्रमाणमिती व्यवहारतव्या भाव. प्रमाणमिती व्यवहारतव्या हा काय आहे इथं हेतू. आणि इथं साध्य काय लिठवा सांग. प्रमाण कसं राज्या. अरे येड्या प्रमाणाला करण असते की प्रमाणच करण असते. मग सांग बरं दादा रे प्रमाकरणत्वा भाव. मग कसं अनुमान मांडाल यत्र यत्र प्रमाणमिती व्यवहारतव्याभावः तत्र तत्र प्रमाकरणत्वा भाव. आणि याला अजून एक अभाव लावला की आले चारावर तुम्ही आले चार. काय म्हणलं बा हे नाही असं ते आहे आणि असं ते नाही गेले अजून नाही. मग सांग मांड अनुमान यत्र यत्र पाहून मांड व्यतिरेकी अनुमान. बरोबर यत्र यत्र प्रत्यक्ष असं आहे ना रे. यत्र यत्र प्रमाणमिती व्यवहारतव्याभाव तत्र तत्र प्रमाकरणत्वा यथा प्रत्यक्षाभास. उदाहरणार्थ दिलं प्रत्यक्षाचा आभास. उदाहरण काय दिलं प्रत्यक्षाचा आभास. प्रत्यक्षाचा आभास. आता पहा पुढे होता स्थानू होतं लाकूड होतं किंवा दोरीवरचा सरपच घ्या बापू काही डोक्याला ताप नका. पुढे काय होती रे विठोबा दोरी. प्रमाज्ञान म्हणजे खरं ज्ञान ना. यथार्थ ज्ञान म्हणजे प्रमाज्ञान ना. त्या यथार्थ ज्ञानात किती प्रकार म्हणजे प्रमेत किती प्रकार म्हणजे सरळ अर्थ झाला. प्रमाज्ञान म्हणजे खरं ज्ञान हे ओके काही अडचणीच्या. प्रमाज्ञान म्हणजे पुढे होता दोरी आणि तुम्हाला जर दोरीचं ज्ञान झालं तर ते खरं की खोटं म्हणजे मग ती रीतसर काय आहे प्रमा आहे की नाही. डोळ्यानं दोरी पाहिली मग कोणती प्रमा आहे ती क्लिअर झालं. आहे दोरीनं वाटला सरप मग ते ज्ञान खरं आहे की खोटं आहे खोटं आहे. आता त्या ज्ञानाला प्रमा म्हणता येईल काय प्रमा म्हणता येईल काय. पण तुम्ही काय सांगतो अरे मी तर प्रत्यक्ष पाहिलं इतका जाळा सरप आहे सांगताना काय म्हणते मी ना म्हणजे ती काय झाली त्याची प्रत्यक्ष. मग त्याला प्रत्यक्ष प्रमेचा तो आभास आहे का खरं आहे ते
आभास आहे. मग प्रत्यक्ष प्रमेचा आभास म्हणून काय शब्द वापरला जाईल? प्रत्यक्षाचा आभास. मग दोरीवर जेव्हा तुम्हाला सर्प भासतो तर त्यावेळेस तो तिथं काय आहे? प्रत्यक्षाचा. मग ते प्रमाण आहे का? नाही. प्रत्यक्षादी चारामध्ये ते आहे का? नाही. म्हणून त्याला प्रमाण असं म्हणण्यास ते योग्य आहे का? नाही. ते प्रमेयचं करण आहे का? नाही. म्हणजे तिथं हेतुअभाव जो आपल्या अन्वयीमध्ये हेतू होता तो व्यतिरेकीमध्ये हेतूचा अभाव रूपच आहे. काय आहे हेतू इथं? प्रत्यक्ष. ते विसरतोच मी. प्रमाणमिती व्यवहारतव्याभाव. प्रमाण म्हणण्यास योग्यतेचा अभाव. प्रमाण इति व्यवहारतव्याभाव आहे का तिथं? प्रमाणमिती व्यवहारतव्याभाव आहे का? कोणाच्या ठिकाणी? प्रत्यक्षाचा आभास स्वरूप असणाऱ्या प्रमाणाच्या ठिकाणी. तिथं प्रत्यक्षमिती व्यवहारतव्याभाव आहे का? बरं, तिथं प्रमाकरणत्वाभाव आहे का? प्रमाच नाही झाली ना, ते प्रमेचं करण नाहीच आहे ना. प्रमा आहे तर मग तो ज्ञान कसं पाहिजे? खरं पाहिजे. तिथं तर आहे दोरीनं वाटून काय राहिला? मग प्रमाकरणत्वाभाव तर आहेच आहे. बरोबर आहे. यथा प्रत्यक्षाभास. उदाहरण दिलं प्रत्यक्षाचा आभास. मग तसं हे आहे काय? त्यामुळे हे ते आहे का? आलं लक्षात तुमच्या? तसं हे आहे का? उपन आहे. त्यामुळे हे ते आहे का? नाही. निगम. किती शुद्ध आणि स्पष्ट आहे. चला. ठीक. प्रत्यक्षाधिकम प्रमाणित व्यवहार प्रमाकरणात नैवंतो यथा प्रत्यक्षा. जोडून घ्याल तुम्ही. आता पुढचं सांगतो चटकनी. विवादास्पदम आकाश इति व्यवहर्तव्यम शब्दवत्वात् इत्यादिकमपि केवल व्यतिरेकी इति द्रष्टव्यम. पहा अर्थ याचा. विवादास्पदम आकाशम इति व्यवहर्तव्यम. विवादास्पदम पक्ष कॉमा आकाशित व्यवहर्तव्यम आहे दिलेला कॉमा आहे ना रे. साध्य आणि शब्दवत्वात हेतू इत्यादिकम. आता इथं यन्नैवम तन्नैवम आपल्याला लावायचं आहे. त्यांनी तेही नाही दिलेलं इथं. पहा कसं आहे. आकाश आहे पोरो, हे पोकडी. आकाश आहे, ही काय आहे? पोकडी आहे. ही काय म्हणण्यास योग्य आहे? आकाश म्हणण्याला योग्य. काही विशेष नाही ना. हे या पोकडीलाच काय म्हणतो आपण? पण विवादास्पद आहे. सध्या धरा भांडण चालू आहे. याला आकाश म्हणायचं का? पूर्ण आकाश केला पक्ष आणि त्याला आकाश म्हणण्यास ते योग्य आहे का नाही? हा झाला साध्य. कळून राहिलं? आकाश नावाची वस्तू साध्य आहे, पक्ष आहे. आणि तिला आकाश म्हणायचं का नाही असा जो शब्दप्रयोगरूपी व्यवहार आहे ते आहे साध्य. तुम्ही म्हणाल हे तर दोन्ही एकच झालं नाही तर मग. पण भेद आहे. प्रत्यक्ष आकाश नावाची वस्तू काय केली? पण ती विवादास्पद आहे. म्हणजे भांडण आहे. त्याला आकाश म्हणायचं का नाही म्हणायचं. आकाश वस्तू काय आहे? पण ती वस्तू कशी आहे? विवादास्पद आहे. साध्य काय आहे? आकाश म्हणण्यास योग्य आहे. आकाश इति व्यवहर्तव्यम. हा काय झालं? साध्य. म्हणजे आकाश म्हणायचं का नाही म्हणायचं हा जो व्यवहार आहे हा व्यवहार साध्य आहे. नाही कळालं? आकाश म्हणायचं का नाही म्हणायचा हा व्यवहार काय आहे? प्रत्यक्ष आकाश काय आहे? कशामुळे हो हे आकाश म्हणण्यास योग्य आहे? म्हणजे शब्दवत्वात. त्याच्या ठिकाणी शब्द असल्या. कारण शब्द हा प्रत्येकाच्या मतानुसार आकाश सोडून दुसरीकडले गुण कुठंच नाही. त्याच्या ठिकाणी शब्द असल्या. झालं क्लिअर? मग आता व्याप्ती कशी मांडायला लागेल? जिथं जिथं शब्दत्व. अरे हेतू आहे ना शब्दत्व. जिथं जिथं शब्दत्व आहे तिथं तिथं काय आहे? आकाश इति व्यवहर्तव्य. आकाश म्हणण्यास ते योग्य आहे. यथा आकाश. यथा काय? आकाश. यथा आकाशच म्हणा लागेल पण चालेल का? कारण आकाश काय आहे आपलं? चला मग उदाहरण यन्नैवम तन्नैवम. मग यन्नैवम काय? यत्र यत्र आकाश इति व्यवहर्तव्या भाव तत्र तत्र शब्दत्वा भाव यथा जलम. काही म्हणा. आता उदाहरणं तुम्हाला वाटतील ते द्या. सगळं जगतच उदाहरण आहे. आकाश सोडून काही उदाहरण द्या. यथा गादी. यथा उपधानम. आलं लक्ष? यथा तुम्ही तक्याचं उदाहरण दिलं. काय अडचण आहे? यत्र यत्र आकाश इति व्यवहर्तव्या भाव. या तक्याच्या ठिकाणी आकाश या पदाच्या व्यवहाराचा अभाव आहे का? आहे. तिथं इथं शब्दाचा अभाव आहे का? आहे. शब्दाचाही अभाव आहे. पण आकाश तसं ना गेली व्यतिरेक व्याप्ती तिथं.
आलं लक्षात? ठीक आहे. इत्यादिकम केवल व्यतिरेकी इति द्रष्टव्यम. इत्यादिक हे कशाची उदाहरणं आहेत? केवल व्यतिरेकीची दृष्टांत आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.